मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनापूर्वी मागासवर्ग आयोगाच्या हालचाली 20 जानेवारीच्या आधी मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न। आज पुण्यात महत्त्वाची बैठक। गावबंदी नसतानाही भाजप आमदाराला मराठा तरुणांनी रोखलं। नांदेडच्या कामठा गावामध्ये आमदार राम पाटील रातोळीकर हे येताच मराठा तरुण आक्रमक। आरक्षणासाठी तुम्ही काय केलं, मराठा तरुणाचा सवाल। डीपफेकच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना। नियमांचं उल्लंघन झाल्यास कायदेशीर परिणाम भोगावे लागणार, केंद्र सरकारचा इशारा। नवीन वर्षात पुणे मेट्रोकडून नागरिकांना नवं गिफ्ट मिळणार। पुणे मेट्रोला मिळणार प्रतिसाद पाहून फेऱ्यांमध्ये वाढ। सर्वसामान्य पुणेकरांना होणार फायदा। पुण्यात शासकीय संस्थांकडे असलेले पाणीपट्टीच्या थकबाकीबाबत महापालिकेकडून कडक पावलं उचलली जाणार। थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी संस्थांना नोटीस। 31 जानेवारीपर्यंत थकबाकीची रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा बंद होणार। वर्षभरात शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचे दर 8,700 रुपयांनी वाढले। बाजारात 3% जीएसटी सह सोन्याचा भाव 65,300 रुपयांवर। कोयना धरणातनं सांगलीसाठी पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू। टेंभू योजनेचे आजपासून आवर्तन सुरू होणार।